आपल्याला पाहायला मिळाला. तिथनं पहिल्या दिवशी जर विचार केला तर इथे सुपर 5 मध्ये म्हणजे टॉप 5 मध्ये आपल्याला पाहायला मिळालं. अष्टविनायक विनेगाव संघ टॉप 5 मध्ये गेला. त्यानंतर कालच्या रात्रीमध्ये आपण जर विचार केला तर गावदेवी हेदुडणे संघ या ठिकाणी टॉप 5 मध्ये पोहोचला. पाहता त्या दरम्यान आपण पाहता इथनं इनिंग ब्रेकमध्ये सन्माननीय आज पाहता या स्पर्धेसाठी अगदी प्रमुख अतिथी ज्यांच्या माध्यमातून आज स्पर्धेसाठी तब्बल 4 रात्र आम्हाला पाण्याची पूर्तता पाण्याची सुविधा ज्यांच्या माध्यमातून पाण्याची सेवा आमच्यापर्यंत पोहोचली गेली त्या सन्माननीय आदरणीय दत्ता राजगे साहेब यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपल्याला पाहायला मिळेल. आणि या ठिकाणी या स्पर्धेतील आमचे मुख्य आयोजक जनार्दन निरगुडे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मान्यवरांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय याचा आपण साहेब प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपला शुभ सन्मान इथे केला जाईल. सन्माननीय दत्ता राजगे साहेब यांचा शुभ सन्मान मायेची उबदार शाल सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळेल आज स्पर्धेच्या वतीनं. पाच जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल इथनं वाईट पाहायला मिळेल. त्यानंतर पाहता कांडोली संघासाठी अगदी शुभेच्छा आल्यात. सन्माननीय संतोषजी कडाव साहेबांच्या माध्यमातून आपण पाहता इथं मात्र या मॅचमध्ये कांडोली टीमला अगदी शुभेच्छा आल्यात. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करूया. आपण पाहू शकाल यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ते अगदी मॅचला एन्जॉय करतायत. इथे पहा बॉल अजून एक सटीक परंतु अवांतर बॉल अगदी पाहिलं तर ऑफस्टिकच्या बाहेर बॉल चालला. वाईट बॉल इथनं घोषित केला जाईल अंपायरकडनं. बॅक टू बॅक 2 बॉल इथनं वाईट आलेत. 2 धावा इथनं अगदी पाहिलं तर खर्चित आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज रघुनाथ बॉलिंग ट्रॅकवरती आहे कांट्रोल टीमचा. कैलास आणि विनोद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्लोवर गतीचा बॉल पॅडवरती आदळला पण तो इथनं पहा लाऊड अपील केलं गेलं आणि त्या अपीलमध्ये अगदी पाहिलं तर विश्वास भरपूर कमी जास्त पाहायला मिळाला. आणि त्यानंतर जर पाहिलं तर हा बॉल इथे डॉट आला. 2 धावा धावपटलापती फक्त आणि फक्त एका बॉलचा इथनं खेळ समाप्त झाला. मॅन्डेटरी पाबत षटक ज्याला म्हटलं जातं ते षटक मैदानाच्या आतमध्ये रघुनाथ इथनं फेकतो. 2 बॉल बॅक टू बॅक इथनं जर विचार केला तर गोलंदाजानं वाईट फेकले. तिसरा बॉल निर्धाव पाहायला मिळाला. अक्रॉस द लाईन आडव्या बॅटनं पाठवलं. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या जवळ बॉल जाईल आउट ऑफ दी पार. सीमा पलीकडं येतोय चौकार. 4 धावा. इथनं पण पाहिली तर 10 धावा आता लागल्या गेल्यात. स्लोवर गतीचा बॉल टॅप केलं उडवलं. वाईट लॉंग ऑफला चालला. इथे जजमेंट होणं गरजेचं होतं.
परंतु पाहिलं तर 2 धाबा रोखू शकणार नाही आहेत. जबरदस्त गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धाबा कंप्लीट पाहायला मिळाल्या. दोन्ही फलंदाजामधलं तालमेल कैलास आणि विनोद. अगदीच विचार केला मित्रांनो तर कैलासला स्ट्राईक वरती अगदी आपल्याला पाहायला मिळाला. कैलास इथनं जर पाहिलं तर 4 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि धावपटलावरती 12 धावा इथनं आपल्याला पाहायला मिळतील. आंबेवाडी क्रिकेट संघ त्यांच्या अगेन्स्ट कांड्रोली. दोन्ही संघामध्ये अगदी चांगल्या स्थितीपूर्वक अगदी दर्जेदार खेळ पाहायला मिळतो. 4 बॉल 12 धावा धावपटलावरती आतापर्यंत लागल्यात. 5 गोलंदाज रघुनाथ इथनं चौकार आले. मॅन्डेटरी बाबत षटक आणि त्यामध्ये अनामारी होते. यावेळी पहा स्लोवर गतीचा बॉल गती परिवर्तन पाहायला मिळाला. शॉर्ट ऑफ द लेंथ विकेट किपर तैनात आहेत. अगदी आपण पाहिलं तर चाणक्य बुद्धीनं तिथे विकेट किपिंग पाहायला मिळाली. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळाली. 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. अंतिम बॉल इथनं शिल्लक असेल गोलंदाज रघुनाथचा. इथे पहा हलक्या हातानं अजून एक उडवला पण तो क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आहेत आणि शेवटच्या मोमेंटला बॉल जाईल. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषा पलीकडं आउट ऑफ दी पार येतो बिग हिट चौकार. शेवटचा अंतिम बॉल वरती आला चौकार. पाहिजे 16 धावा धावपटलावरती पहिला षटक समाप्त झाला. अगदी पाहिलं तर पहिल्या मॅचमध्ये मित्रांनो अगदी रोमांचक स्थिती पाहायला मिळाली. परंतु शेवटच्या मोमेंटला जो भरतनं षटकार मारला तिथे टर्निंग पॉईंट षटक राहिलं फटका राहिला आणि त्यानंतर मात्र आपण जर विचार करता सामन्याला कलाटणी दिली गेली. शेवटी आपण पाहिलं तर 6 बॉल एका धावेची गरज असताना पहिल्याच बॉलवरती हलक्या हाताने टॅप केलं तिथनं सामना जिंकला अन्ना 11 मोठा क्रिकेट संघानं. आता पाहिजे जो संघ जिंकेल तो फाईट करेल मोठा क्रिकेट संघाला. म्हणजे एक्स्ट्रा लॉटमधील आपल्याला पाहता आपण हे संघ पाहायला मिळत आहेत. अगदी पाहिलं तर कालच्या रात्रीमध्ये एक्स्ट्रा लॉट्स पाहायला मिळालं आणि त्याच्यामध्ये जर विचार केला तर अगदी एक्स्ट्रा लॉट्समधून तिसऱ्या फेरीमध्ये एक संघ दाखल झाला. तो म्हणजेच आपण पाहता बुरुजवाडी संघ. अगदी चांगल्या स्थितीमध्ये केली कालच्या रात्रीमध्ये त्या संघाची पाहायला मिळाली. परंतु आज पाहायचं एक्स्ट्रा लॉटमधून कोणता संघ अगदी तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल. गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहता सूरज कांडोली टीमचा गोलंदाज. अगदी पाहिलं तर जबरदस्त गोलंदाजी अगदी या गोलंदाजी पाहिली होती चिंच खांबल्याच्या मैदानावरती. इथे बॉल लॉफ केला म्हटल्याप्रमाणे पहिला बॉल हवेमध्ये चालला परंतु इथे नो मॅन्स लँडमध्ये चेंडू रिलीज होतो. क्षेत्ररक्षक दूरवरनं आले पाहता आपण कव्हरचे क्षेत्ररक्षक असतील त्यानंतर स्वतः विकेट किपर चेंडू खाली येण्याचा प्रयत्न केला. तिथनं जर पाहिलं तर इथे जे जमिनीला दान होतो आणि त्या बॉलवरती आपण जर विचार करता एक सिंगल आली. या सिंगलच्या मदतीने संघाची धावत संख्या आता जाऊन पोहोचेल 17 धावा धावपटलावरती लॉस ऑफ 0 विकेट आंबेवाडी संघ. इथे पाचा अजून एक बॅक टू द बॉलर. त्या ठिकाणी अगदी सूरजचा प्रयत्न चांगला राहिला होता परंतु इथे बॉल जाईल अगदी वाईडिश लॉंग ऑन रिझनचे क्षेत्ररक्षक दूरवरनं आले आणि बघताय तिथनं मात्र आपण जर विचार केला तर या बॉलवरती एक धाव आली. एका धावेच्या मदतीने आता 18 धावा धावपटलावरती लागल्या गेल्या. अगदी पाहिलं चांगल्या स्थितीमध्ये स्थितीपूर्वक खेळ आपल्या समोर पाहायला मिळतो दर्जेदार. यावेळी पहा मोठा फटका मारायचा होता परंतु इथे बीट झाला. बॅडम बॉलचा संपर्क नाही. बॉल सरळ विकेट किपरच्या दस्तानामध्ये जाऊन पडेल. तिसरा बॉल इथं समाप्त झाला सूरजचा. अगदी जबरदस्त.
यावेळी पहाड बॅटनं अक्रॉस द लाईन फाईन लेगला खेळला पण तो शेवटच्या मोमेंटला बॉल झाला सीमारेषा पलीकडं येतोय चौकार. पाहिजे आता जर पाहिलं तर चौकार आलाय 4 धाबांच्या मदतीने. आता इथनं आंबेवाडी संघ जाऊन पोहोचला. टोटल 22 धाबा धावपटापती. सूरज एक चांगला गोलंदाजा. पाहता इथनं 4 बॉल समाप्त झाल्यात. यावेळी गॅप मध्ये ढकलायचं होतं पण तो सटीक लेंथ पाहायला मिळाली कांडोला टीमच्या गोलंदाजी सूरजची. आणि अगदी पाहिलं तर त्याच्या नावानं संघ ओळखला जातो. आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये इथनं हा बॉल देखील डॉट आला. 5 बॉलचा इथं खेळ समाप्त झाला. धावपटापती टोटल 22. अंतिम बॉल शेवटचा बॉल सरळ बॅटनं डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षकात आणि एकच धाव इथे आली. फलंदाज पाहता कैलासच्या बॅटमधून फटका मारला गेला आणि शेवटच्या मोमेंटला एकदा बॉली षटक क्रमांक समाप्त झालं. दुसरं आणि 2 षटकांच्या अखेरीस टोटल धावसंख्या धावपटापती तब्बल 23 धावा. लॉस ऑफ 0 विकेट आंबेवाडी संघ. डीजे करायची कारण की समोर आपण पाहता अगदी खालापूर तालुक्यातील हा कांड्रोली संघ आपल्याला फाईट करतो. बघायचा मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो एक मोठी बिग फाईट जबरदस्त मॅच. जो संघ जिंकेल तो आपण पाहता अन्ना 11 मोठा संघाला फाईट करेल आणि तिथनं जो जिंकेल तो अगदी पाहिलं तर तिसऱ्या फेरीमध्ये म्हणजे एक्स्ट्रा लॉटमधील तिसऱ्या फेरीमध्ये बुरुजवाडी संघाला फाईट करेल. पाहित ना तर मैदानाच्या आतमध्ये रोमांचक स्थिती रोमांचक हर्ष आपल्याला पाहायला मिळतं या स्पर्धेच्या माध्यमातून. तिसरं षटक गोलंदाज इथनं कांड्रोली टीमचा जगन बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. इथे पहा फटका चांगला बॅकपट पॉइंटला केली जागा निर्माण. गॅप मध्ये फटका चांगला होता. गॅप शॉट सिलेक्शन. बॉल जाईल आउट ऑफ दी पार. चौकार. चौकार पाहायला मिळाला. धावसंख्या पुढे चालली. टोटल 27 धावा धावपटापती आपल्याला पाहायला मिळतील. लॉस ऑफ 0 विकेट. जबरदस्त दोन्ही फलंदाज चांगल्या स्थितीमध्ये. यावेळी अजून एक मोठा फटका पण बॉल जाईल सीमारेषा पलीकडं. अजून एक अक्रॉस लाईन स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडं येतोय. बिग हिट दमदार चौकार. पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर बॅकवर्ड पॉइंट डीप एक्स्ट्रा बॅकवर्ड पॉइंटला पाहायला मिळाला चेंडू. दुसरा बॉल अक्रॉस लाईन स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला आपण जर विचार केला तर चौकार आला. पुढचा बॉल आणि इथे पहा चौकार हॅट्रिक होईल का पूर्ण. झाले पूर्ण. जबरदस्त टाळ्या झाल्या पाहिजेत फलंदाजसाठी. आजच्या दिवसातील आपण जर पाहिलं तर दुसरी चौकार हॅट्रिक पाहायला मिळाली. आंबेवाडी टीमचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कैलासच्या बॅटमधनं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आंबेवाडी टीमची ओळख अगदी पाहिलं तर चौकारांची अतिशबाजी पाहायला मिळाली. बॅटिंगचं भरणं आपण पाहता आंबेवाडी संघ अगदी बॅटिंग साठी आमंत्रित केलं गेलं आणि त्याच्यानंतर देखील धुव्वाधार फलंदाजी केली जाते. इथे पहा
बॉल पाठवरती आदलला अक्रॉस द लाईन केलाचा होता फाईन लेगला, परंतु लेग बायचा इशारा बॉलवरती येईल आणि ही 4थी धाव लेग बायची. संघ पुढे चालला. टोटल 35 धावा धावपटावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती. 4 बॉल साहित्य खेळ समाप्त झाला. बॉलिंग ट्रॅकवरती जगन कांडरोली टीमचा पाहायला अजूनही 2 बॉल इथनं शिल्लक असतील. इथे पहा फटका चांगला हवेमध्ये इथनं आवाकाच्या बाहेर सेफ लँडिंग पाहायला मिळाली. 1 बाउन्स बॉल जाल सीमा पार चौकार. चाळीस धावा धावपटावरती लागल्या आतापर्यंत आंबेवाडी टीमच्या. टॉस जिंकला होता तो म्हणजेच कांडोली टीमने पहिल्यांदा क्षेत्ररक्षण निवडलं. बॅटिंगसाठी आमंत्रित केल्या गेल्यानंतर अगदी बॅटिंगचा जोर दाखवला जातो. अजून एक बॉल सटीक लेंथ परंतु इथे वाईडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षकात आणि या बॉलवरती एक सिंगल आली आहे. सिंगलपेक्षा जास्त काहीच घेऊ देत नाही आहेत. आपण पाहता इथनं मात्र अंतिम बॉल षटक क्रमांक 3 समाप्त झालं जगनचं. आतापर्यंत जगननं जर विचार केला मित्रांनो तर 4 चौकार इथे खर्च केले आहे षटकामध्ये. आपण पाहता फलंदाज कैलासच्या बॅटमध्ये तब्बल 3 चौकार पाहायला मिळाले. त्यानंतर विनोदच्या बॅटमध्ये देखील इथे आपण जर विचार केला एक चौकार पाहायला मिळाला. आता इथं मात्र संघाची टोटल धावसंख्या 41 धावा धावपटावरती. लॉस ऑफ 0 विकेट. पाहता अगदी चांगली साजेदारी चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. अजून अंतिम षटक बाकी असेल आणि या षटकामध्ये टार्गेट सेट केलं जाईल. अगदी पाहता इथं फिल्डिंग डिपार्टमेंट थोडंसं घाई करा कारण की अजून मित्रांनो बरेच सामने बाकी आहेत. आपण जर पाहिलं तर ही स्पर्धा सातत्याने 4 दिवस या मैदानावरती चालणार आहे. 4 रात्र या मैदानावरती चालणार आहे. पण आपण जर पाहिलं तर आजची 3री रात्र आज स्पर्धेची पाहायला मिळेल आणि अगदी दर्जेदार सामने आपल्या भेटीसाठी येतील मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा अंतिम गोलंदाज इथं पाहता गुरुनाथ कांडरोली. इथे पहा टोईनला बॉल लागलाय हवेमध्ये चालला बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक आलेत फर्स्ट स्लिपच्या. तिथनं मात्र आपण जर पाहिलं तर दोन्ही गाड्या एकाच पटरीवरती. इथनं विकेट सॅक्रिफाईस करावे लागेल फलंदाज कैलासच्या पारीसंत. पहिला करारा झटका इथनं बसेल आंबेवाडी टीमला. फलंदाज बाद कैलास बॅक टू द डगआउट. पाचचा पुढचा बॉल इथे पहा बॅक टू द बॉलर. अजून एक विकेटची संधी आणि इथनं आपण पहा फलंदाज पॉपिन क्रीजच्या पलीकडे चालला. धाव कंप्लीट झाली आहे. एक धाव इथे कंप्लीट होईल. अजून संघ पुढे जाईल. आता धावसंख्या धावपटलावरती आपण जर पाहिल्या तर तब्बल 42 धावा धावपटलावरती लागल्या गेल्या. 43 धावा धावपटलावरती लागल्या गेल्या. 3 बॉलचा इथनं खेळ समाप्त झाला. 2 बॉलचा खेळ समाप्त झाला. अजूनही 4 बॉल मित्रांनो बाकी असतील. पहिला बॉल विकेट दुसऱ्या बॉलवरती सिंगल आली आहे. 4 बॉलचा इथनं खेळ बाकी असेल मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहता पहिल्यांदा बॅटिंग करत असताना आपण जर विचार केला तर आंबेवाडी संघ अगदी कुठपर्यंत मजल मारेल. किती धावसंख्या इथं उभ्या केल्या जातील ते मात्र बघायचं आहे. इथे पाहायचा अजून एक बॉल चांगला बायडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षकात सिंगल कंप्लीट झाले. दुसऱ्याचा कॉल इथे विकेट. यस सॅक्रिफाईस करावे लागेल. फलंदाज बाद झाला. सुनील बॅक टू द डगआउट. अजून एक करारा झटका.
DJ राजेश मुंबई. अगदी पाहिलं तर अप्रतिम धून आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये आपण जर विचार केला आज सातत्यानं तिसरी रात्र आपण पाहता त्यांच्या आवाजानं अगदी पाहिलं तर धुमाकूळ घातला. आणि पाहता इथनं आपण जर विचार केला तर मैदानामध्ये आता नवीन फलंदाज दाखल झाला रामदास. 11 बॉलमध्ये 22 धावा विनोदच्या पाहायला मिळाल्या. आणि पाहता इथनं 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. गोलंदाज गुरुनाथनं अगदी चांगली गोलंदाजी केली आहे. पहिला बॉल विकेट, दुसरा बॉल सिंगल आली, तिसऱ्या बॉलवरती विकेट. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी असेल. ज्यावेळी पहा पुढचा बॉल अक्रॉस द लाईन, दूरवरनं डीपवरनं शतरक्षक आले स्क्वेअर लेगला. आणि इथे मात्र आपण पाहता एका शतरक्षकांना झाली चुकी, दुसऱ्याने कव्हर दिला आणि तोपर्यंत आपण जर पाहिलं तर इथे 2 धाबा कंप्लीट झाल्या. ज्यावेळी पहा हा बॉल देखील चांगला फटका मिड विकेटला चालला. एक धाव कंप्लीट झाली, दुसरीचा कॉल आणि तिथे अजून एक विकेट सॅक्रिफाईस करावे लागेल. म्हणजे पाहता 2 गड्यांचा मोबदला झाला होता, तिसरा गडी इथं बाद झाला. विनोद बॅक टू द डगआउट. पायथन अंतिम बॉल असेल, शेवटचा बॉल टार्गेट सेट केलं जाईल या बॉलवरती. 4थं षटक आपण पाहता अगदी चांगल्या स्थितीमध्ये गोलंदाजी केली, 3 धावा खर्च केल्या गोलंदाज गुरुनाथनं. तब्बल 3 गडी बाद केलेत आतापर्यंत. अंतिम बॉल बॅटच्या लिडिंग गेज लागली आहे, इथे विकेट सॅक्रिफाईस करावे लागेल. अजून एक गडी बाद झाला, म्हणजे 4था गडी बाद झाला टीमचा. गेली 47 धावा धावपटापती लागल्या विजयासाठी गरज असेल. कांडोले टीमला येणारे 24 बॉल 48 धावांची गरज आहे विजयासाठी. कांडोले टीमला 24 बॉल 4 षटकं आणि 48 धावांची गरज इथे आपल्याला पाहायला मिळेल. पुढची लढत असेल मित्रांनो, पाहता आजच्या लॉर्ड्स मधील पहिली लढत आपल्याला पाहायला मिळेल.
इथं उत्तरार्धामध्ये विजयासाठी गरज आहे. 4 षटकं विजयासाठी कंपल्सरी 48 धाबांची गरज आहे. 47 धाबा आपल्याला पाहायला मिळाल्या. 48 धाबांचं समीकरण सेट केलं गेलं. मैदानामध्ये आपण पाहता जोडी कांडोली टीमची झाली आहे ती म्हणजे सागर आणि अर्जुन. ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज स्ट्राईक एंडला इथं खेळताना दिसेल तो म्हणजे अर्जुन आणि नॉन स्ट्राईक एंड फलंदाज सागर मैदानामध्ये एंटर झाला. पहिला गोलंदाज इथं पाहता आंबेवाडी टीमचा आपल्याला पाहायला मिळेल नितीन. पहा मॅन्डेटरी पॉवरचं षटक इथं मात्र गोलंदाजाकडे दिलं गेलं आणि पहा इथं मात्र 48 धाब्यांचं समीकरण मित्रांनो आपण जर पाहिलं तर मोठं समीकरण आहे. पण तो त्या समीकरणाला अगदी आळा कसा घातला जाईल हे बघायचं. इथे पहा गॅपमध्ये पहिलाच बॉल सुरेख अर्जुनला पाहिलं. पहिलाच बॉल डिपेक्षा कव्हर रिझनच्या पलीकडे चालला. पहिल्याच बॉलवरती सोने पे सुहागा येतोय दमदार चौकार. चौकारानं 4 धाबा आल्या. इथे पहा यस हेलिकॉप्टर लँड करायचं होतं परंतु बॅटची लडिंग यश लागली आणि पहिला करारा झटका बसेल कांडोली टीमला. फलंदाज अर्जुन बॅक टू द डगआउट. अगदी पहिलं तर चौकार मारला. दुसऱ्या बॉलवरती लगेच मैदान सोडावं लागले. तर म्हणजेच फलंदाज अर्जुनला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला रघुनाथ. यावेळी मैदानात पाहितना नवीन फलंदाज गुरुनाथ मैदानामध्ये एंटर झाला. क्षमा असावी थोड्याशा चुका आपल्याला पाहायला मिळतील. अगदी त्या चुकांचा अगदी विचार केला तर आम्ही क्षमा मागतो. आणि इथं पहा हलक्या हातानं मैदानाच्या आतमध्ये गुरुनाथला आपण पाहता हलक्या हातानं बॅट मध्ये फेस खोलला होता परंतु तिथे आपण जर पाहिलं तर बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. पहा हलक्या हातानं मोठे फटके मारायचे आहेत. इथं आपण पाहता गुरुनाथ इनायट नंबरचा विचार केला तर इथनं 3 वरती मैदानामध्ये एंटर झाला. 4 धाबा धावपटलावरती 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. इथे पहा अजून एक फटका चांगला वाईडिश लॉंग ऑफला चालला दूरवरती क्षेत्ररक्षकात. अंतपर्यंत एकच धाव इथे धावपटलावरती आपल्याला पाहायला मिळेल. यस एक धावपटलावरती आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाज इथनं पाहिलं तर गुरुनाथच्या बॅटमधनं हा फटका मारला गेला होता. त्यानंतर पहा व्यासपीठावरती आपण पाहता सन्माननीय बलिरामजी ठोंबरे ग्रुप ग्रामपंचायत विद्यमान सदस्य कलोते. यस त्यांना विनंती करतो आपण या व्यासपीठावरती याचा. सन्माननीय बलिरामजी ठोंबरे ग्रुप ग्रामपंचायत कलोते विद्यमान सदस्य आपण या व्यासपीठावरती आपलं आज स्पर्धेच्या वतीनं आदिवासी चषकामध्ये मनपूर्वक स्वागत आहे. बघायचं स्पर्धेच्या आपण जर विचार केला मैदानाच्या आतमध्ये इथनं मात्र जे हवेमध्ये होता आणि तिथनं आपण जर पाहिलं तर अगदी त्या ठिकाणं सुरेख फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. दुसरा गडी गारद झाला पहिल्या षटकामध्ये. फलंदाज इथनं बाद झाला सागर बॅक टू द डगआउट. अगदी पाहिलं तर 5व्या बॉलवरती विकेट पाहायला मिळालं.
5-5 खेळ समाप्त झाला. गोलंदाज नितीनचा अगदी दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळाली. आंबेवाडी टीमचा गोलंदाज पहिला ट्रम्प कार्ड अगदी जबरदस्त खेळ पाहायला मिळतो. अंतिम बॉल, टोटल धावा 5 स्कोरबोर्ड वरती. पॉवर प्लेचा षटक आणि इथनं पाहता आपण फटका चांगला क्षमता आहे सूरजच्या बॅट मधून पाठवून दिलं. इनिंगचा पहिला बिग हिट, मोठा फटका 6 धावांसाठी पाठवलं. पार्किंग प्लॉट मध्ये आलाय स्लॉट मध्ये आणि पाठवलं पार्किंग प्लॉट मध्ये. जबरदस्त बिग हिट. थँक्यू डीजे राजेश. अप्रतिम. पाहत पहिलं षटक समाप्त झालं. धाबा टोटल 11 धाबा पाहायला मिळाल्या. 48 धाब्यांचं टार्गेट होतं. 11 धाबा धापटलावरती आल्यात. अजूनही 3 षटकं अर्थातच 18 बॉलचा केली तर बाकी आहे. मैदानामध्ये नितीनचं षटक आपण पाहिलं, पण तो अंतिम बॉलवरती सूरज, ज्याच्या नावानं संघ ओळखला जातो कांडोली संघ, त्या सूरजनं अगदी मोठा फटका मारून दाखवला. तिथे आपण पाहिलं तर 11 धाबा त्या टोटल धापटलावरती लागल्या गेल्यात. नवीन गोलंदाज मैदानामध्ये आपण पाहता आंबेवाडी टीमचा कैलास एकदम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि स्ट्राईक अँड फलंदाज गुरुनाथ, त्याच्या बॅटमध्ये 2 बॉलमध्ये आतापर्यंत एक धाव जमा केली आहे. बघायचं इथं काय घडेल काय बिघडेल, कोण जिंकेल कोण हरेल. अगदी महत्त्वपूर्ण सामना आपल्याला पाहायला मिळेल. आणि जो संघ जिंकेल तो सरळ फाईट करेल अन्ना 11 मोठा संघावरती. अगदी पाहिलं तर ही मॅच देखील मोस्ट इम्पॉर्टंट आणि अगदी पाहिलं तर बिग हिट पाहायला मिळेल. इथे पहा लाफ केला ताकदीचा वापर, परंतु शेवटच्या मोमेंटला इथे झेल झाला असता, परंतु थोडंसं अडचणी निर्माण झाल्या. बॉल चाला मिड विकेटला चकवा दिला. सीमा रेषा पलीकडे आउट ऑफ दी पार. 1 बाउन्स. मैदानाच्या आतमध्ये पाहतात चौकारानं सुरुवात केली. कैलास बॉलिंग ट्रॅक मध्ये. इथनं आता सावरावा लागेल संघाला. कैलास या गोलंदाजाला बघायचा. हा बॉल पहा, लोवर फुलटॉस बॉल. फक्त टप्प्याची वाट बघत राहिला फलंदाज. अगदी पहा मित्रांनो, इथे मोठा फटका मारायचा होता, परंतु तिथे फसवेगिरी पाहायला मिळाली. फिरकीचा जादूगर कैलासला आपण पाहिलं, ज्या कैलासनं मित्रांनो पहा अगदी चांगली फटकेबाजी केली, परंतु त्यानंतर जो विचार केला तर इथनं अगदी दुसरा बॉल डॉट पाहायला मिळतो. हा बॉल पहा, कव्हरला चांगला फटका सजवलाय. आणि शेवटच्या मोमेंटला एक्स्ट्रा डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. जजमेंट चांगलं. आणि तोपर्यंत आपण जर पाहिलं तर धावबाली एका सिंगलनं आपण पाहता संघ पुढे जाईल. टोटल धावसंख्या तर धावपटलावधी गोळा झाली. 16 धावा धावपटलावधी. लॉस ऑफ 2 विकेट कांडोली संघ. पाहितनं गोलंदाज कैलास. पहिला बॉल चौकार. तिथनं कमबॅक करताना दिसतं. स्विच हिट. सूरज मध्ये क्षमता आहे आणि पाहता त्याचा वापर इथनं अगदी पाहिलं तर प्रत्येक मुमेंटला केला जातो, पण तो हा फटका इथे अगदी पाहिलं तर मिस झाला. बीट झाला. सरळ विकेट किपरच्या दस्तानामध्ये बॉल रिलीज झाला. डॉट बॉल आला. पहा टोटल आपण पाहिलं तर चेंडू समाप्त झाले 4. अजून इथं 2 बॉलचा खेळ बाकी असेल. चांगला खेळ पाहायला मिळतो. दोन्ही बाजूने फटके येत आहेत. अगदी पाहिलं तर काही वेळेला बॉल डॉट देखील येत आहेत. इथे पहा हवेमध्ये मिस टायमिंग. ज्या विकेटची तलाश तो मासा गळाला लागेल. सूरजचं विकेट मोस्ट इम्पॉर्टंट होतं. अजून एक विकेट डाऊन होईल. फलंदाज सूरज बॅक टू द डगआउट.
फलंदाज पास झाला सूरज छपारीचा अंत. आपण पाहिलं तर आता नवीन फलंदाज मैदानामध्ये रघुनाथ इंटर झाल्या. रघुनाथ आणि गुरुनाथ ही जोडी मैदानामध्ये केली. ज्या फलंदाजाला टिकून राहणं गरजेचं होतं त्या फलंदाजाला माघारी पाठवलं गोलंदाज कैलासनं. अंतिम बॉल असेल षटकातील. पहा मित्रांनो इथनं तब्बल 48चा टार्गेट सेट केलं गेलं आहे आणि त्याचप्रमाणे कंजूसभरी गोलंदाजीचा भरणं इथनं गावदेवी आपण पाहता. गावदेवी स्पोर्ट्सचा आंबेवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतं. इथनं टोटल आतापर्यंत 5 बॉलमध्ये 5 धाबा खर्च केले त्या गोलंदाजानं. अंतिम बॉल असेल. एका विकेटचा मानकरी देखील झाला. नवीन फलंदाज रघुनाथ ऑन स्ट्राईकला खेळताना दिसेल. ह्या बॉलवरती मोठा फटका येणं गरजेचं असेल. अंतिम बॉल पुन्हा एकदा फेकावा लागेल. पद्धतरीकेमध्ये थोड्याशा चुका पाहायला मिळाल्या गोलंदाज कैलासकडनं. इथे पहा बॉल लाईन इथे भरकटेल. अगदी डावकऱ्याचा फलंदाज इंटरेस्ट झाला आणि तिथनं प्रेशर इथे पाहायला मिळेल गोलंदाजावरती. वाईट बॉल वाईटच्या मदतीने संघ पुढे चालला. टोटल धावसंख्या 17 धावा धावपटावरती लागल्या गेल्यात. अजून अंतिम बॉल पुन्हा एकदा फेकावा लागेल या गोलंदाजाला. इथे पहा हा फटका देखील मोठा मारायचा होता परंतु शेवटच्या मोमेंटला अगदी शतरक्षण इथे हबी ठरता फलंदाजावरती. आणि हा बॉल आपण पाहता डाटला. आपण टोटल जर विचार केला तर 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावपटावरती लागल्या त्या म्हणजे 17 धावा. 48 धाब्यांचा डोंगर पार करायचा. अजून बरीच धावसंख्येची गरज आहे. तोपर्यंत आपण पाहता 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावपटावरती 17 धावा. येणारे 12 बॉल 31 धाब्यांची गरज. देव्या संधी पुन्हा एकदा आमचे अगदी सुमधुर डीजे मास्टर डीजे राजेश. पाहता आपण 12 बॉल अजून 31 धाब्यांची गरज विजयासाठी. कांडरोली टीमला मैदानाच्या आतमध्ये ज्या विकेटची तलाश होती मित्रांनो सूरज संघाचा सरसेनापती धरता करता अगदी पाहिलं तर त्याचं विकेट आपण पाहिलं अगदी डकआउट मध्ये परतलं. यावेळी पहा अगदी अप्रतिम फटका. बॉल जाईल आउट ऑफ दी पार. सीमा पलीकडं येतोय चौकार. पायथन मैदानाच्या आतमध्ये जाऊया. 10 बॉल 27 या बलीसाठी क्लेंथ परंतु हा बॉल अगदी पाहिलं तर विकेट किपरनं पकडला सुरेख. पहा ॲक्शन रिप्लायमध्ये पाहायला मिळेल सुरेख म्हणजे बॅट्समनला इथे आलू देत नाही आहेत. गुरुनाथ बॅटिंग मार्कमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. स्ट्राईक आउटला फलंदाज. 48 धाब्यांचं टार्गेट सेट केलं गेलं होतं. आता बॉल इथं शिल्लक 9 आणि 9 बॉलमध्ये 27 धाब्यांची गरज आहे. प्रेशर वाढत चाललेत ना कांडोली टीमवरती मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघ चांगले आहेत फक्त गोलंदाजीचं भरण आपल्याला पाहायला मिळेल आंबेवाडी संघाच्या माध्यमातून. अजून एक बॉल बॉडीवरती आदळला. अंकुश बॉलिंग ट्रॅकवरती आणि इथे पाहायचं आपण काय घडलं. बॉडीवरती बॉल आदळला. तिथनं जर पाहिलं तर एक सिंगल इथनं घेतली जाईल लेगबाच्या स्वरूपामध्ये
आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावत संख्या जाऊन पोहोचेल टोटल 22 धाबा धावपटलावरती. 8 बॉल आणि 26 धाब्यांची गरज विजयासाठी कांडोली टीमला असेल. पाहिजे 4 बॉलचा खेळ अगदी सुरेख पाहायला मिळाला. समाप्त झाला. पहिला बॉल चौकार, दुसरा बॉल डॉट, तिसरा बॉल डॉट आणि चौथ्या बॉलवरती लेग बाईजच्या स्वरूपामध्ये एक धाब आली. यावेळी पहा डाऊन द ग्राउंड फटका चालला. वाईड स्ट्रॉंग ऑफ फ्लाय इथे क्षेत्ररक्षक आहेत. आणि पहा मित्रांनो अगदी बॉल अडवल्यानंतर स्वतः क्षेत्ररक्षक डेंजर झोनकडे धावत आला आणि तिथं आपण जर पाहिलं तर अगदी अप्रतिम खेळी पाहायला मिळाली. इथं मात्र आंबेवाडी संघाची 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. अंतिम बॉल म्हणजे टोटल समीकरण 7 बॉल 25 धाब्यांची गरज विजयासाठी इथं कांडोले टीमला असेल. पाहिजे विनंती करतो पुढचा सामना अन्ना 11 मोठा संघ आपण या कर्णधार. इथे पहा बॅकवर्ड पॉइंट, डीप बॅकवर्ड पॉइंटला बॉल जाईल आणि तोपर्यंत आपण जर पाहिलं तर 2 धाबा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. फटका अगदी मित्रांनो मोठा मारणं गरजेचं आहे, परंतु त्या ठिकाणी आपण जर विचार केला क्षेत्ररक्षक फिल्डिंग डिपार्टमेंट तेवढी साथ देतं इथं गोलंदाजाला. धाबा आल्या 2-2च्या मदतीने संघ चालला पुढे. 25 धाबा धापटलावरती लागल्या येणारे 6 बॉल आणि विजयासाठी तब्बल 23 धाव संख्येची गरज आहे. इथं आपण पाहता कांडवले टीमला 6 बॉल 23. पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये कमिटी मेंबर. टीमचा शंकर एक अनुभवी गोलंदाज. इथे पहा यस चकवा दिला. बॉल जाईल थर्ड मॅन रिझनला. सीमा रेषा पलीकडं क्राऊड जाम झालं. बॉल चालला आउटफील्ड फास्ट. सीमा रेषा पार येतोय चौकार. बॉलवरती चौकार आला तर 5 बॉल 19 धाब्यांची गरज आहे. 5 बॉल 19 लाफ केला. ताकदीचा वापर. बॉल जाईल का? यस आउट ऑफ दी पार. मिड विकेट रिझनच्या डोक्यावरनं अगदी पाहिलं तर इथनं अगीचा गोळा फेकला की काय. बॉल सीमा रेषा पलीकडं
डीजे मास्टर आपण पाहता अगदी चांगली धून. षटकाराला षटकारानं संघाची धावसंख्या आता धावपटलावरती जाऊन पोहोचली. टोटल 35 धावा धावपटलावरती. येणारे 4 बॉल 13 धावसंख्येची गरज. एक षटकार एक चौकार पाहायला मिळाला. 2 बॉल 10 कन्वर्ट झाल्या. 4 बॉलमध्ये 13 आता बनवायचे आहेत. पहा इथनं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता फलंदाज यावेळी रघुनाथ आपल्याला पाहायला मिळतं. स्लोवर गतीचा बॉल इथे जजमेंट चांगलं फर्स्ट स्लिपमध्ये पहा पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षकात. आणि इथे आपण पाहिलं तर एकच जाब इथे घेतली जाईल. आता बॉल इथनं शिल्लक असेल ते म्हणजेच 3 बॉल आणि विजयासाठी गरज 12 धाब्यांची. 3 बॉल 12चं समीकरण. फलंदाज गुरुनाथला इथनं मोठे फटके मारावे लागणार आहेत. गुरुनाथ आणि रघुनाथ या दोन्ही फलंदाजांमध्ये आता कांडोली संघाची जबाबदारी आहे. पण तू बघायचं कोण जिंकेल कोण हरेल. जो जिंकेल तो अन्ना 11 मोठा टीमला फाईट करेल. तर मोठा संघ आपल्याला विनंती असेल आपण येऊन थांबा आमच्यापर्यंत टॉससाठी. लगेच पुढचा सामना 3 षटकांचा आपला केला जाईल. दुसऱ्या फेरीतील ती लढत असेल. इथे पहा डाऊन दी ग्राउंड क्षेत्ररक्षकात अडवला जाईल बॉल. आणि त्या आपण जर विचार केला तर आता 3 बॉल 12ची गरज असताना आता 2 बॉल आणि विजयासाठी 11 धाब्यांची गरज आहे. ज्या फलंदाज रघुनाथ मित्रांनो षटकार चौकार मारला अगदी अपेक्षा वाढली होती संघाची. पण तो इथनं कुठेतरी आता जर विचार केला तर अगदी थोडंसं निराश पूर्णपणे डगआउट आपल्याला पाहायला मिळतं. 2 बॉल 11 धाब्यांची गरज विजयासाठी इथनं कांडोली टीमला असेल. या अन्ना 11 मोठा संघ विनंती असेल आपण येऊन थांबा. सामना इथनं जिंकला की सामना संपला की संपल्यानंतर लगेच पुढचा सामना 3 षटकांचा आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे थोडंसं कॉपरेट करा थोडंसं लक्ष द्या. वाईट बॉल सोने पे सुहागा. यावेळी पहा वाईटनं संघ पुढे जाईल. 38 धावा धावपटलावरती लागल्या. येणारे 2 बॉल विजयासाठी 10 धाब्यांची गरज. म्हणजे सुरुवातीचा षटकार आणि सुरुवातीचा चौकार त्याचप्रमाणे दोन्ही फटके इथं मारावे लागणार आहेत. अजून एक हा बॉल पहा इथे. यस लाईन चांगली आहे. सटीक लेंथ शॉट ऑफ द लेंथ बॉल चालला अगदी ऑफस्टिकच्या मधोमध आपल्याला पाहायला मिळाला. सरळ विकेट किपरच्या दस्तानामध्ये डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळाली. बॉल इथं शिल्लक असेल एका बॉलमध्ये 10 धाबा औपचारिकता शिल्लक राहिली आहे मित्रांनो. अगदी पाहिलं तर दोन्ही संघ चांगले आहेत. परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ. कोणी जिंकेल कोणी हरेल परंतु इथे विजय मात्र आमच्या आयोजकर्त्यांचा होईल. आयोजकर्ते आपण पाहता गावदेव क्रिकेट संघ कलोते रहिती मोठी संकल्पना पाहायला मिळते. 1 बॉल 10 सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक राहिली आहे. 1 बॉल 10 शेवटच्या मुवमेंटला बॉल आउट ऑफ दी पार जाईल का. येतोय 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा पार चौकार. शेवटच्या बॉलला सामना इथनं संपला. सामना जिंकला गावदेवी आंबेवाडी संघानं. व्हेरी व्हेरी हार्ड लक इथनं मात्र कांडोली संघ. आणि विश ऑल द बेस्ट आंबेवाडी संघ. डीजे मदत करतो सन्माननीय आपण पाहता ग्रुप ग्रामपंचायत कलोते विद्यमान सदस्य सन्माननीय जगन्नाथजी शेट्टे साहेब या ठिकाणी विनंती करतो आपलं या स्पर्धेच्या वतीनं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. आज स्पर्धेमध्ये आपण पाहता अगदी जर विचार केला तर आपला अमूल्य बल दिलात त्याबद्दल स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आणि खूप खूप आभारी आहोत. पहा त्यानंतर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये इथे शुभसन्मान केला जाईल. आपण पाहता व्यासपीठावरती सन्माननीय आपण पाहता इथनं बलिरामजी ठोंबरे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कलोते यांच्या ठिकाणी आपण पाहता शुभसन्मान केला जाईल. आमची रमेश निरगुड यांच्या शुभ हस्ते आपण पाहता इथे शुभसन्मान केला जाईल. सन्माननीय बलिरामजी ठोंबरे यांचा शुभसन्मान आपल्याला पाहायला मिळेल. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कलोते यांच्या ठिकाणी शुभसन्मान पाहायला मिळेल. आपण पाहता बलिरामजी ठोंबरे आणि आमचे रमेश निरगुड यांचे शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा शुभसन्मान आपल्याला पाहायला मिळेल. या इथं दोन्ही संघ आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. मोठा अन्ना 11 मोठा संघ आणि त्यांना फाईट करेल तो म्हणजेच
आंबेवाडी संघ आणि यस इथे मॅन ऑफ द मॅचचा मानकरी देखील आपण पाहता कैलास. तर पहिला टॉस करा, टॉस केल्यानंतर आपण मॅन ऑफ द मॅच लगेच इथे द्यायचं. तर विनंती करतो मान्यवर सन्माननीय जगन्नाथजी शेट्टे आपल्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस करायचा. पाहिजे या मॅचचा टॉस केला जाईल प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. पुढची लढत असेल अगदी एक्स्ट्रा लॉट्समधील दुसऱ्या फेरीतील ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. आणि मित्रांनो दोन्ही संघ अन्ना 11 मोठा संघ आणि आंबेवाडी संघ मॅच 3 षटकांची असेल याची नोंद घ्या. पहा इथे टॉस मोठा संघाने जिंकला. तर मी विनंती करतो मान्यवर सन्मान्य जगन्नाथ शेट्टी आपल्या शुभ हस्ते अगदी मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच इथे आपण द्यायचा आहे. आपण पाहू शकाल मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जबरदस्त खेळी साकारली. अगदी नाणेफेकीचा कॉल जिंकला होता तो म्हणजे कांडोली टीमने आमंत्रित केलं गेलं होतं. ते म्हणजेच आपण पाहता इथनं मात्र बॅटिंगसाठी आंबेवाडी संघाला आणि कैलासनं काय फटकेबाजी केली, गोलंदाजी चांगली केली आणि इथनं आपण पाहता त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, त्या मॅचचा हिरो आणि एकट्याने किल्ला लढवला. अगदी जबरदस्त खेळी साकारली. आणि आपण जर विचार केला तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आमचे आजचे प्रमुख अतिथी सन्माननीय जगन्नाथ शेट्टे साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच दिला जाता. त्यानंतर पाहता येथील पुढील सत्कार मूर्ती असतील म्हणजे सन्माननीय आपण पाहता मंगेशी ठोंबरे कलोते. मंगेशी ठोंबरे आपण या आपला शुभ सन्मान केला जाईल आमचे रमेशदादा निरगुडे यांच्या शुभ हस्ते. या ठिकाणी मात्र मायशी उबदार शाल सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेतील सन्मान चिन्ह देऊन अगदी शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतं. मायशी उबदार शाल पाहता आमचे मुख्य अभिषेककर्ते आमचे रमेशदादा निरगुडे असतील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मान्यवरांचा शुभ सन्मान केला जातो. पहा त्यानंतर पुढील सत्कार मूर्ती असतील सन्माननीय या ठिकाणी पाहता ग्रुप ग्रामपंचायत कलोते विद्यमान सदस्य ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय जगन्नाथ शेट्टे साहेबांचा शुभ सन्मान काशीनाथ बांगारी यांच्या शुभ हस्ते केला जाईल. सन्माननीय जगन्नाथ शेट्टे साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण पाहता स्पर्धेच्या वतीनं मायशी उबदार शाल प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि